नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षामध्ये प्रचंड बहुमत असताना, सत्ता असताना काहीही आलबेल नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की भारतीय जनता पार्टीनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली होती. एकनाथराव शिंदे हे आपल्यासोबत घेऊन सत्ता स्थापन केली, पण त्यानंतर पुन्हा अजितदादा पवार यांचाही गट आपल्यासोबत घेतला होता. हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. याच फोडाफोडीच्या राजकारणामुळं या सरकारला खोके सरकार असं सुद्धा म्हटलं गेलं. आजही त्या सरकारला खोके सरकारच लोक बोलतायत आणि विरोधक तेच बोलतायत. परंतु आता परिस्थिती अशी आली आहे की आणखीन एक खळबळजनक घटना, आणखीन एक खळबळजनक चर्चा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते आणि ती अशी की एकनाथराव शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज आहेत. कारण ते स्वतःचं जे काही गाव आहे दरेगाव, या दरेगावला ते पुन्हा जाऊन बसलेले आहेत. तसं जर पाहिलं तर मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे दाओसला गेलेले आहेत, परंतु ते जात असताना त्यांच्यासोबत एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे उदय सामंत जे की मंत्री आहेत त्यांना आपल्या सोबत ते घेऊन गेलेले आणि यानंतर एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. कारण याच वेळेमध्ये एकनाथराव शिंदे हे फडणवीस यांच्यावरती नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचं कारण तसं आहे की पालकमंत्र्याची यादी ज्यावेळेस जाहीर झाली, वास्तविक पाहता ज्यावेळेस मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली किंवा मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं, त्यामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या सोबत असलेले जे आमदार होते त्यांच्यापैकी काही मंत्री होते. त्या मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांना भारतीय जनता पार्टीनं मंत्रिमंडळातून वगळलेले. त्यामध्ये अब्दुल सत्तार असतील, दीपक केसरकर असतील किंवा तानाजी सावंत असतील. या तिघाही मंत्र्यांना भारतीय जनता पार्टीनं आपल्या मंत्रिमंडळात आता हे तीन नकोयत असं स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्यामुळे त्या तिघांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होतीये. त्यामुळे एकनाथराव शिंदे नाराज झालेले आहेत. कारण माझ्या पक्षातले कोणते आमदार, कोणते मंत्री हे यांना मंत्रिपदाची संधी द्यायची हा निर्णय आमच्यावर पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सांगतात की हे नकोय, तुम्ही इतरांना संधी त्या ठिकाणी द्या. तिथंच खरं म्हणजे एकनाथराव शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. परंतु आता जे काही मंत्री त्या ठिकाणी दिले गेले, पूर्ण हिवाळी अधिवेशन झालं. या हिवाळी अधिवेशनामध्ये एकाही मंत्र्याकडे कुठलाही विभाग देण्यात आलेला नव्हता. म्हणजे जरी मंत्री केलेलं असलं तरी बिन खात्याचे मंत्री हे या अधिवेशनामध्ये उपस्थित होते. कुठलाही विभाग त्यांच्याकडे नव्हता. एवढंच काय, उपमुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार असतील, या दोघांनाही केवळ उपमुख्यमंत्री एवढंच पद दिलं गेलं जे की संविधानिक नाहीये, त्याला कुठंही महत्व नाहीये. परंतु त्यांना त्यांच्याकडे असलेला आजचा जो विभाग आहे हा सुद्धा त्यांना देण्यात आलेला नव्हता. तेही बिन खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनच अधिवेशनामध्ये उपस्थित होते. मग अधिवेशन संपलं आणि त्यानंतर या मंत्र्यांना खाते वाटप झाली. त्यावेळेस मात्र एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे जे मंत्री झाले त्यांच्याकडे जे मंत्रिपद गेले, जे विभाग गेले, हे दुय्यम आहेत अशी या ठिकाणी चर्चा होते. तसं जर पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या गटाला चांगले मंत्रिपद मिळाले, चांगले खाते सुद्धा मिळाले. अजितदादा पवार हे अर्थमंत्री झालेले आहेत, जे त्यांना अपेक्षित होतं, त्यांना ते पाहिजे होतं. पण त्यासोबत काही महत्वाचे मंत्री विभाग हे त्यांना गेलेले. त्या तुलनेत एकनाथराव शिंदे यांच्या गटाला मात्र ताकदीचे मंत्रिपद त्या ठिकाणी गेलेले नाही, हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. तिथंही एकनाथराव शिंदे नाराज होते. त्यांनी दिल्लीवारी सुद्धा करून त्या ठिकाणी आले होते. परंतु हे सगळं असताना मुळात एकनाथराव शिंदे यांनाच उपमुख्यमंत्री करतील असं वाटलं नव्हतं. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते अमित शहा बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सातत्याने सांगत होते एकनाथराव शिंदे हेच राज्यात आमचे नेते आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढतोय. अजितदादा पवारही तसंच बोलत होते. परंतु ज्यावेळेस सत्ता स्थापन करण्याची वेळ आली, प्रचंड बहुमत मिळालं, त्यावेळेस मात्र एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री करतील ही त्यांची जी भाबडी अपेक्षा होती किंवा भावना होती ती भारतीय जनता पार्टीनं एका क्षणात लाथाडून लावली, बाजूला केली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मी आता सत्तेत येणार नाही किंवा मी पक्षवाढीसाठी काम करेल, मला उपमुख्यमंत्री पद नको, या भूमिकेवर एकनाथराव शिंदे अडून बसले होते. त्यावेळेस सुद्धा ते दरेगावला जाऊन बसले होते. त्यांची त्या ठिकाणी नाराजी काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी अनेक वाऱ्या त्या ठिकाणी केल्या. गिरीश महाजनही त्या ठिकाणी जाऊन आले आणि हे सगळं झाल्यानंतर
पुन्हा ते मुंबईमध्ये आले आणि मग मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतली. ते शपथविधी उपस्थित राहतील की नाही आणि उपमुख्यमंत्री होतील का नाही हा प्रश्न उपस्थित राहिला होता. एकंदरीत ही परिस्थिती पाहिली तर सत्ता स्थापनेपासून एकनाथराव शिंदे हे नाराज आहेत आणि त्यांची नाराजी काढण्यात भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसतंय. आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. या पालकमंत्री पदामध्ये सुद्धा अगदी तीच परिस्थिती झालेली आहे. एकनाथराव शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू असलेले दादा भुसे आणि भरत गोगावले या दोघांच्या बाबतीत जर निर्णय पाहिला तर दादा भुसेंना त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री करण्याऐवजी त्यांना विदर्भामध्ये पालकमंत्री करण्यात आलेले आहे. ठीक आहे, त्यांनी ते पालकमंत्री पद स्वीकारलंय, परंतु ते एकनाथराव शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू आणि जवळचे आहेत. आणि भरत गोगावले हेही तितकेच जवळचे आणि विश्वासू आहेत. त्यांना तर पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाहीये. आणि यामुळं माझ्या जवळच्या लोकांना जाणीवपूर्वक अशा पद्धतीची वागणूक दिल्या जाते का, शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय का, ही शंका एकनाथराव शिंदे यांच्या मनामध्ये कदाचित आलेली असावी आणि म्हणून ते नाराज होऊन पुन्हा दरेगावला त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. परंतु या ठिकाणी आणखी एक चर्चा येते. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की एकनाथराव शिंदे किती नाराज झाले तर भारतीय जनता पार्टीला काही फरक पडत नाही. आम्ही सातत्यानं सांगत होतो सत्तेत येईपर्यंत भाजपला एकनाथराव शिंदेची गरज आहे. आता ते सत्तेत आले, त्यांची गरज संपलेली आहे. ते नाराज झाले काय आणि नाही झाले काय, भाजपला काहीही फरक पडत नाहीये. जर एकनाथराव शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतली नसती किंवा मी उपमुख्यमंत्री पद जर त्यांनी नाकारलं असतं तर त्याच वेळी भारतीय जनता पार्टीनं त्यांच्याच गटाच्या उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता. असा खळबळजनक गौप्यस्फोट हा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे. एवढंच नाही तर त्यांनी आजही त्यांना सांगितलं की एकनाथराव शिंदे नाराज आहेत, दरेगावला गेलेत. त्यांनी सांगितलं की दरेगावला गेले तरी काही उपयोग होणार नाही, कारण देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत उदय सामंत यांना ते सोबत घेऊन गेलेले आहेत. आज उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार शिवसेनेचे आहेत, ते त्यांच्या सोबत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीनं जशी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली तशी एकनाथराव शिंदे यांची शिवसेना सुद्धा 2 गट करायला भारतीय जनता पार्टीला वेळ लागणार नाही, कारण त्यांची मानसिकता तशी आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडीचं राजकारण करतायत. आजपर्यंत त्यांनी राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली, आता पुन्हा नव्यानं येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथराव शिंदे यांची शिवसेना ते पुन्हा फोडतील असं सुद्धा संजय राऊत यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय. मित्रांनो, उदय सामंत यांच्या पाठीमागं शिवसेनेतले 20 आमदार आहेत असा खळबळजनक दावा हा संजय राऊत यांनी केलेला आहे. आणि याला दुजोरा शिवसेनेच्या उपनेते असलेल्या सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना दिलाय. त्यांनी सांगितलं की उदय सामंत हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत कधीही जाऊ शकतात, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आले आणि त्यानंतर ते पुन्हा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले. म्हणजे सत्तेसाठी अत्यंत लवचिक धोरण हे उदय सामंत घेतात. ते कोणासोबतही ऍडजस्ट होतात, सगळ्यांशी त्यांचे रिलेशन चांगलेत. त्यामुळे ते भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणार नाहीत असं मानता येणार नाही. ते कधीही जाऊ शकतात असं सुषमाताई अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दावा केलेला आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा काही कालावधीमध्ये पुन्हा एक महाराष्ट्रामध्ये खळबळ होईल आणि शिवसेनेचे पुन्हा 2 तुकडे होतील आणि नव्या नेत्याचा उदय होईल असं त्यांनी संकेत शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. उदय होईल म्हणजेच उदय सामंत यांच्या माध्यमातून पुन्हा एक नवे एकनाथराव शिंदे भारतीय जनता पार्टीला शिवसेनेतून मिळतील असं त्यांचं बोलण्याचा रोख त्या ठिकाणी होता. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर उदय सामंत यांनी दावोसून माध्यमांशी सोशल मीडियावरून त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिली की एकनाथराव शिंदे हेच आमचे नेते आहेत, ते सामान्यांचे नेते आहेत, सामान्यांच्या कुटुंबातून ते आलेत, मी आलोय, त्यामुळे मी त्यांना सोडणार नाही आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी त्यांच्यासोबत एकनिष्ठ आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्याविषयी जे काही बोलले जात आहे, अफवा पसरल्या जातात, या चुकीच्या आहेत असं उदय सामंत यांनी माध्यमांशी दावोसून बोलताना सांगितलंय. परंतु त्यांच्या या शब्दावर विश्वास किती ठेवावा, कारण सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, मी त्यांना कधीही सोडणार नाही. परंतु ते शिवसेनेत आले. उद्धव ठाकरे हेच आमचे दैवत आहेत, तेच आमचे मातुश्रीचं पूर्ण बाळासाहेब ठाकरेंच्या जागेवरती तेच आम्हाला आहेत, त्यांना आयुष्यभर मी कधी सोडणार नाही, त्यांच्याशी प्रामाणिकाने एकनिष्ठ राहील असंच उदय सामंत सातत्यानं बोलत होते. पण ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना सोडून ते एकनाथराव शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन बसले.
आज पुन्हा एकदा जर भाजपने त्यांना अशा पद्धतीची ऑफर केली तर ते एकनाथराव शिंदे यांना सोडणार नाहीत. कशावरून? त्यांची जबाबदारी कोण घेईल? त्यांच्या शब्दावर विश्वास कोण ठेवील? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरा एक बाब याच्यामध्ये अशी लक्षात येते, संजय राऊत हे जे सांगतायत की उदय सामंत यांच्या पाठीशी 20 आमदार आहेत. तसा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार महाराष्ट्रात आज आहेत. हे करत असताना त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि अजित पवार यांच्याही राष्ट्रवादीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा केले आणि आमदार म्हणून ते निवडून आणलेले आहेत. आज एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये 9 ते 10 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, जे देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मानणारे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी आहेत. त्या ठिकाणी ती शिवसेनेला जागा सुटली असं दाखवण्यात आलं, परंतु भाजपच्याच नेत्यांना एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्य चिन्ह देऊन त्या ठिकाणी उभा करण्यात आलं होतं आणि ते 9 ते 10 आमदार आज एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामध्ये नारायणराव राणे यांचे चिरंजीव हे सुद्धा शिवसेनेच्याच चिन्हावर त्या ठिकाणी लढलेले आहेत आणि दुसरे रावसाहेब दानवे जे की भारतीय जनता पार्टीचे प्रचार प्रमुख होते महाराष्ट्रामध्ये, त्यांची मुलगी हे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या चिन्हावर त्या ठिकाणी आमदार झालेली आहे. आता दानवे साहेबांची मुलगी आणि राणे साहेबांचा मुलगा हा जरी शिवसेनेकडून निवडून आले असले तरी ते देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाच्या बाहेर नाही, भाजप सोबत नाही आहेत. त्यामुळे उद्या जर वेळ आली तर त्यांच्या सोबत असलेले जे भाजपचे 10 आमदार आहेत हे कोणत्याही वेळी भाजप सोबत येतील, परंतु एक गट करण्यासाठी तो 20 आमदारांचा किंवा 22 आमदारांचा असायला पाहिजे आणि त्यामुळं उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटाचे 10 आमदार ते 15 आमदार सहज बाहेर पडू शकतात. कारण सत्तेसाठी काहीही होतंय हे आपण पाहिलेले आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुद्धा होणार नाही हा विश्वास गेल्या 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राला दिलेला आहे. एकनाथराव शिंदे यांचा गट फुटला, शरदचंद्र पवार यांचा गट फुटला, परंतु हे सगळं जरी फुटत असलं यांच्यावर अपात्रतेची कारवाई झालेली नाहीये. 2.5 वर्ष हे प्रकरण लांबत गेलं. आजही ते न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू आहे. मात्र आमदारावर अपात्रतेची कारवाईच्या संदर्भात अद्यापही निकाल आलेला नाहीये. त्यामुळे उद्या जर हा गट फुटून भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस यांच्यासोबत जरी गेला तरी ते अपात्र होणार नाही. एवढा विश्वास, एवढी खात्री आणि एवढी जबाबदारी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी घेऊ शकते हे एकनाथराव शिंदे यांना सुद्धा माहिती आहे. प्रश्न असा आहे, प्रत्येक वेळेला एकनाथराव शिंदे हे नाराज होत आहेत. दुसरा एक याच्यामध्ये भाग असा आहे की केवळ रायगडमध्ये भरत गोगाले यांना त्या ठिकाणी पालकमंत्री करण्यात आले नाही, आदिती तटकरे यांना त्या ठिकाणी पालकमंत्री पद देण्यात आलं होतं आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना त्या ठिकाणी पालकमंत्री करण्यात आलं. त्या ठिकाणी खरं जर पाहिलं तर शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी किंवा मंत्री त्या ठिकाणी पालकमंत्री होणं गरजेचं होतं, ते झालं नाही. इथंही एकनाथराव शिंदे यांनी प्रचंड नाराजी आपली व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना दावोसमधून निर्णय घ्यावा लागला. रायगड आणि नाशिक या ठिकाणचे दोन्ही पालकमंत्री जे नियुक्त केले होते त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे, ते स्थगित करण्यात आलेले आहेत. या सगळ्या घटनांचा जर आपण सारांश पाहिला तर एकनाथराव शिंदे हे जरी शांत दिसत असले तर त्यांच्या मनामध्ये एक धगधगती ज्वाला ही पेटलेली आहे असं शिवसैनिक सांगतायत. ते कोणत्याही वेळी कोणताही निर्णय घेऊ शकतात, परंतु आज अशी स्थिती होऊन बसलेली आहे की त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी सरकार हे पडत नाही आणि त्यांच्यासोबतचे आमदार उदय सामंत यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सोबत येऊन ते सत्तेमध्ये राहू शकतात असं संजय राऊत यांनी केलेला जो दावा आहे तो कुठंतरी सत्य होईल की काय अशी या ठिकाणी शंका येते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की जैसी करणी वैसी भरणी ही जी काही मन आहे तसे दिवस पुन्हा एकनाथराव शिंदे यांच्यावरती येतील का? कारण त्यांची शिवसेना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून पुढून गट केला होता. आज त्यांच्यातून पुन्हा उदय सामंत किंवा आणखी कोणी नेता हा अशाच पद्धतीनं गट करून पुन्हा भाजपकडे जाईल का? भाजप तसं करेल का? आणि अशा पद्धतीची फोडाफोडी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात होईल का? तुम्हाला काय वाटतंय? आणि असं जर झालं तर याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये काय होईल याचं सुद्धा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेन, आपण DS न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जनहितासाठी किंवा जनजागृतीसाठी DS न्यूज सत्य माहिती, सत्य घटना रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत या ठिकाणी आणते. तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितपणे जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करा आणि DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.